हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर आज दिनांक 4 मार्च, ठीक आहे. तर 4 मार्चला इयत्ता 10वीचा हिंदीचा पेपर होता. तर सगळ्यांचा पेपर चांगला गेला असेल असं वाटतं मला, कारण की पेपर खूप इझी होता. तर बघा, आन्सर तुमचे चेक करून घ्या. आन्सर शीट आलेली आहे. तर तुमचे आन्सर चेक करून घ्या आणि तुमचे मार्क्स किती येत आहे हिंदीच्या पेपरमध्ये कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. त्यांनाही त्यांचे मार्क्स समजू द्या. तर बघा, पेपर खूप इझी होता. तर आता आपण सर्व एक 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 करून उत्तरं चेक करून घेऊ. तुम्ही चेक करा माझ्यासोबत. तर प्रश्न पहिला जो होता, हा तुमचा प्रश्न पहिला. तर त्याच्यात एक दो शब्दों में उत्तर लिखिए, हा प्रश्न होता 2 मार्क्ससाठी. ठीक आहे. याच्यात 4 सेंटेन्स दिलेले होते. तर पहिलं जे आहे, लेखक के साडू साहब का शहर, तर ते होतं खंडवा. लेखक का शहर इंदौर. लेखक इस स्टेशन पर उतरे मडगाव. और लेखक ने इस रेल से सफ़र किया गोवा एक्सप्रेस. ठीक आहे. तर या प्रकारे हे 4 उत्तरे होते. 2 मार्क्स तुमचे जवळजवळ फिक्स असतील. त्यानंतर दुसरा क्वेश्चन होता, गलत विधानों को सही करके लिखिए, 2 मार्क्ससाठी. तर टॅक्सी एक बड़ी सी सड़क पर दौड़ी. तर याचा योग्य उत्तर काय होतं, टॅक्सी एक पतली सी सड़क पर दौड़ पड़ी. नंतर दुसरं होतं, बदले हुए वातावरण के कारण मन तरोताज़ा नहीं हो जाता. तर याचं काय होतं उत्तर, बदले हुए वातावरण के कारण मन तरोताज़ा हो जाता है. तर या प्रकारे हे उत्तर होते. त्यानंतर तिसरा प्रश्न जो होता 1 मार्क्ससाठी होता, अंग्रेजी शब्द. तर अंग्रेजी शब्द टॅक्सी होतं, एक्सप्रेस होतं, त्यानंतर हॉर्न होतं. तर हे अंग्रेजी शब्द होते. उपसर्गयुक्त शब्दों के मूल शब्द. तर इथं अप्रसन्न, तर त्याचा मूल शब्द काय असेल, प्रसन्न. असमयचा असेल समय. या प्रकारे. चौथा प्रश्न होता, निजात पाने का सबसे अच्छा तरीका पर्यटन है, विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. तर बघा मित्रांनो, याचं एक सॅम्पल आन्सर काय राहू शकतं, पर्यटन तनाव से मुक्ति और ज्ञान पाने का एक अच्छा साधन है, क्योंकि यह हमें नई जगहों, संस्कृती और जीवनशैली का प्रत्यक्ष अनुभव कराता है. तर या प्रकारे आन्सर करू शकत होता. त्यानंतर दुसरा एक पॅसेज दिलेला आहे, तो आहे 8 मार्क्ससाठी. तर बघा, याच्यातला पहिला क्वेश्चन जो आहे, संजाल पूर्ण कीजिए. तर गद्यांश में उल्लेखित पात्र, तर एक होतं काका, रेहाना, पूज्य बापूजी आणि प्रिय सरोज. या प्रकारे होते. नंतर दुसरं होतं, उत्तर लिखिए. काका कालेलकर जी द्वारा सरोज को दिया हुआ संदेश. तर एक होता, तुम उर्दू लिखना सीखो. दुसरा होता, पूरा आराम लेकर पूरी तरह ठीक हो जाओ. हे 2 संदेश पाठवले होते. त्यानंतर तिसरा होता, गद्यांश ढूंढकर लिखिए कृदंत शब्द. तर सीखने, सीख प्लस ने, लिखना, हे 2 शब्द होते. त्यानंतर प्रत्ययुक्त शब्दों के मूल शब्द, हा दुसरा प्रश्न होता. तर याच्यात कमजोरीचं काय होतं, मूल शब्द कमजोर, आणि साप्ताहिकचं काय होतं, सप्ताह. हे 2 मूल शब्द होते. त्यानंतर चौथा प्रश्न होता, अपने भावों विचारों को अभिव्यक्त करने का सशक्त माध्यम पत्र विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. हे 2 मार्क्ससाठी होतं मित्रांनो, काय एवढं विशेष नव्हतं. नंतर ई प्रश्न होता, त्याच्यात पण एक तुम्हाला पॅसेज दिलेला होता, 4 मार्क्ससाठी होता हा क्वेश्चन. तर बघा, प्रश्न पहिला, उत्तर लिखिए. तर याच्यात पैसा, सुविधाए, मनोरंजन, आराम, या हे 4 उत्तरं होते त्याचे. नंतर दुसरा प्रश्न होता, विज्ञापन एक कला, विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. तर हे पण तुम्ही लिहू शकत होता. तर सोपा होता बांधव पेपर. तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुमचे मार्क्स किती येत आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, पुढे अजून जाणून घेऊ आपण उत्तरं. प्रश्न दुसरा, विभाग 2 पद्ये, 12 मार्क्ससाठी होता. तर याच्यात एक कविता दिली आहे. तर उत्तर लिखिए. पद्यांश में उल्लेखित संख्या 100 आणि महिना फागुन. ठीक आहे. त्यानंतर फूल को नोचने तोड़ने का अधिकार इन्हें है, काटो को. ठीक आहे. नंतर दुसरा क्वेश्चन होता, त्याच्यातला फर्स्ट, शब्दों के विलोम शब्द पद्यांश से ढूंढकर लिखिए. तर दुर्गंधचं काय येईल, गंध, आणि परईचं अपनी. या प्रकारे. नंतर वचन पहचान कर लिखिए, दुसरा क्वेश्चन होता 1 मार्क्ससाठी. काटे बहुवचन आहे आणि डाली हे एकवचन आहे. तर या प्रकारे उत्तरं होती. तिसरा जो क्वेश्चन होता, उपयुक्त
पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. तर बघा काय उत्तर बनलं असतं. कवी कहते हैं कि चाहे उपवन के सभी फूल बिक जाए, पूरा बगीचा ही क्यों न बिक जाए, यहाँ तक कि फागुन का सुहाना मौसम भी क्यों न बिक जाए, लेकिन मैं अपनी गरिमा और अपनी खुशबू का सौदा कभी नहीं करूँगा. हे उत्तर योग्य होतं. नंतर प्रश्न दुसऱ्यातला हा 6 मार्क्ससाठी होता. याच्यात परत एक तुम्हाला कविता दिलेली आहे. तर बघा कृती एक जी आहे ती पूर्ण कीजिए. तर याच्यात कन्हैया के नाम एक होतं गिरधर गोपाल आणि दुसरं लाल गिरीधर. तर हे 2 नाव होते. दुसरा प्रश्न होता दूध से संबंधित पदार्थ, एक माखन आणि छास. ठीक आहे, सोपं होतं. नंतर दुसरा क्वेश्चन आहे 1 मार्क्ससाठी. इस अर्थ के शब्द, तर निकट, ढीग आणि मयूरचं काय आहे, मोर. तर या प्रकारे होतं. चला पुढचा क्वेश्चन होता दुसरा क्वेश्चन लिंग परिवर्तन कीजिए. तर पहिल्याचं होतं पत्नी पती आणि दासचं दासी. या प्रकारे 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन होता. नंतर 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे उपयुक्त पद्यांश की अपनी पसंद की क्रमशः 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. ठीक है. तर बघा मीराबाई कहती है कि उन्होंने प्रेम रूपी मथनी से दूध को बहुत प्रेम से बिलोया है, उन्होंने उसमें से मक्खन निकाल लिया है और छाछ को दूसरों के लिए छोड़ दिया है. हे या प्रकारे उत्तर बनू शकत होतं. त्यानंतर विभाग 3 चालू होतो बाळांनो तुमचा पूरक पठण 8 मार्क्ससाठी. ठीक आहे. तर याच्यातला पहिला क्वेश्चन जो होता म्हणजे तिसऱ्याचा एक तुम्हाला पॅसेज दिलेला आहे 4 मार्क्ससाठी आहे. याच्यावर तुम्हाला उत्तर विचारलेली होती, प्रश्न विचारलेली होती. तर बघा कृती पूर्ण कीजिए हा पहिला प्रश्न होता 1 मार्क्ससाठी. तर याच्यात पहिल्याचा पहिला म्हणजे सब क्वेश्चन आहे लोक सिरचन को कहते हे. पहिल्याचं होतं मुक्तखोर आणि दुसरं होतं कामचोर. हे 2 शब्दांनी त्याला ओळखायचे. दुसरा आहे लोक सिरचन को समजते है. ठीक है, क्या समजते है, बेकार और बेगार. नंतर याच्यातला दुसरा क्वेश्चन होता 2 मार्क्ससाठी. तर कोई भी काम छोटा या बड़ा नहीं होता, विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. तर बघा एक सॅम्पल उत्तर लिहून दिलेलं आहे तुम्हाला. संसार में कोई भी कार्य तुच्छ नहीं होता, बेशर्त वह ईमानदारी से किया जाए. समाज की व्यवस्था में हर छोटे बड़े काम का अपना महत्व है. सिरचन एक साधारण कलाकार है, लेकिन उसकी कारिगिरी बेजोड थी. या प्रकारे तुमचा आन्सर तुम्ही फ्रेम करून लिहू शकत होता. त्यानंतर याच्यातला आहे परत याच्यात एक पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. हे 4 मार्क्ससाठी होतं. तर बघा याच्यात पहिली तर ही ॲक्टिव्हिटी आहे. तर विशेषताओं के आधार पर पहचानिए. तर हे 2 मार्क्सला होतं. तर पहिला आहे किसी को कुछ न गिनने वाला, जलमय पत्ता. हे उत्तर होतं. दुसरा आहे अपनी लगन का सच्चा, त्याचं उत्तर आहे प्रल्हाद. तिसरा आहे इस मिट्टी में खेलने वाला, ध्रुव. चौथा क्वेश्चन होता त्याच्यातला शेरों के जबड़े खुलवा कर दात गिनने वाला, भरत. ठीक आहे. तर उत्तरं चेक करा बांधून कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढं लक्षात राहू द्या. बघा पुढचे उत्तर बघून घेऊ अजून. दूसरा प्रश्न आहे सफलता के लिए लगन की आवश्यकता, विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. तर एक सैंपल एग्जाम्पल बघा उत्तर लिहिलेला आहे सैंपल आंसर. किसी भी लक्ष्य को प्राप्त करने के लिए सच्ची लगन और दृढ़ निश्चय सबसे अनिवार्य है. पद्यांश में प्रहलाद जैसे पुरुषों का उदाहरण दिया गया है, जिन्होंने अपनी अटूट लगन से असंभव को भी संभव कर दिखाया है. या प्रकारे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 4 जो होता 14 मार्क्ससाठी व्याकरण. तर व्याकरण होतं त्याच्यातला पहिला आहे अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. तर इसे लेकर तुम क्या करोगे. ठीक आहे. तर शब्दभेद ओळखायचा आहे. तर याचं होतं आन्सर पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा आहे अवयव में से किसी एक अवयव
का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए। पहिलं होतं परंतु, तर वह बहुत पढ़ा परंतु परीक्षा में सफल न हो सका। दुसरं होतं अरे, हे इथं आहे एक्सक्लेमेटरी मार्क, उद्गारवाचक चिन्ह, अरे तुम इतनी जल्दी आ गए, आणि लास्टला क्वेश्चन मार्क्स। नंतर तिसरा क्वेश्चन होता, तो पण 1 मार्क्ससाठी होता। ही कृती दिलेली होती, ती आपल्याला कंप्लीट करायची होती। तर बघा, निसंदेह, तर त्याच्यात नि असे 2 डॉट ठेवायचे होते, प्लस संकोच, हे त्याचा आन्सर होता। संधिभेद होता विसर्ग संधी, किंवा मग हे दुसरं करायचं होतं सूर्य प्लस अस्त, तर हे काय येणार सूर्यास्त, स्वर संधी, हा त्याचा संधिभेद होता। पुढे आहे प्रश्न क्रमांक 4, जो आहे 1 मार्क्ससाठी। तर वाक्य में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए। तर पहिलं होतं उनके रीति रिवाजों का अध्ययन करना पड़ा, तर याचा आन्सर काय होता सहायक क्रिया काय होती पढ़ा, आणि मूल क्रिया होती पढ़ना। दुसरं वाक्य होतं उन्होंने पुस्तक लौटा दिया, तर याची सहायक क्रिया होती दी, आणि मूल क्रिया काय असेल देना। सोपं होतं, व्याकरण पण इझी होतं। नंतर 5वा क्वेश्चन होता कोणती तरी एक क्रिया पूर्ण करायची आहे आपल्याला। इथं फैलना आहे, तर याचं प्रथम प्रेरणार्थक रूप काय असेल फैलाना, आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप असेल फैलवाना। दुसरं होतं जुटना, त्याचं प्रथम प्रेरणार्थक रूप असेल जुटना, आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप असेल जुटवाना। नंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, त्याच्यात तुम्हाला एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए। तर इकडे हे मुहावरे दिलेले आहेत तुम्हाला, आणि इकडे अर्थ लिहायचे होते। तर बघा, जेब ढिली होना म्हणजे काय बहुत अधिक खर्च होना। वाक्य काय बनेल त्योहारों के समय सभी की जेब ढिली हो जाती है। याच्यातलं दुसरं होतं गला फाडना म्हणजे काय जोर जोर से चिल्लाना, हा त्याचा अर्थ आहे। वाक्य काय आलं असतं फेरीवाला सुबह से ही गली में गला फाड़ रहा है, ठीक आहे। किंवा मग तुम्ही हा क्वेश्चन लिहू शकाल। तर बघा, याचं उत्तर काय होतं, जर समजा दाद देना आणि टांग अडाना यांच्यापैकी आपल्याला इथं प्रशंसा की याच्या ठिकाणी आपल्याला त्याचा यूज करायचा होता। तर बघा, युवक के सही उत्तर की अधिकारियों ने प्रशंसा की, युवक के सही उत्तर की अधिकारियों ने दाद दी, हा शब्द आपण तिथं यूज करू शकत होतो। नंतर पुढचा क्वेश्चन आहे 7 नंबर, वाक्यों में प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए। तर पहिले वाक्य जे आहे हमारे शहर में एक कवी है, तर त्याचं कारक चिन्ह काय होतं में, आणि कारक भेद काय येणार अधिकरण कारक। दुसरं जे होतं बुद्धिराम स्वभाव से सज्जन थे, तर त्याचा आन्सर येईल कारण चिन्ह से, आणि कारक भेद काय येणार करण कारक, ठीक आहे। या प्रकारे त्यानंतर याच्यातला 8 नंबरचा क्वेश्चन आहे 1 मार्क्ससाठी। वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए। तर बघा, हे इथं आन्सर दिलेलं आहे। इथं हे ओ कंबकने कितनी बेदर्दी पिटा, इथे या प्रकारे। नंतर 9 नंबरचा क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी। वाक्य में से किन्हीं 2 वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए। तर वे पुस्तक शांति से पढ़ते हैं, तर अपूर्ण भूतकाळ बनवायचं होतं, तर वे पुस्तक शांती से पढ़ रहे थे, हे आन्सर आलं असतं। नंतर पुढचा आहे आप इतनी देर से नापतोल करते हे पूर्ण वर्तमान काळचा यूज करायचा होता, तर आपने इतनी देर से नापतोल की है। नंतर तिसरं दिलेलं होतं मानू को ससुराल पहुंचाने में जा रहा था, तर सामान्य भविष्यकाल यूज करायचं होतं याचं, ठीक आहे। नंतर 10 नंबरचा क्वेश्चन होता। 10 नंबरचा क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठी होता, 2 सेंटेन्स दिलेले होते। तर बघा, पहिलं जे आहे उसे देख देख बडा जी करता की मौका मिळते ही उसे चलाव, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे मिश्र वाक्य आहे, आणि त्याला चेंज कसं केलं असतं उसे देख देख बडा जी करता है मौका मिलते ही उसे चलाव, ठीक आहे। नंतर त्याच्यातला दुसरा आहे वाक्य में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचना अनुसार परिवर्तन कीजिए।
तर पहिलं सेंटेन्स होतं मैं आज रात खाना नहीं खाऊंगा, तर विधानार्थक वाक्य बनवायचं आहे. तर काय बनेल, मैं आज रात खाना खाऊंगा. दुसरं होतं थोडी बातें हुई, तर हे आज्ञाधारक वाक्य बनवायचं होतं, आज्ञार्थक वाक्य. तर थोडी बातें करो. नंतर 11 नंबरचा क्वेश्चन आहे, वाक्य में से किन्हीं दो वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. दोन करायचे होते, 2 मार्क्ससाठी होतं. तर पहिला आहे, गोवा के बीच पर घूमने में बड़ी मजा आई. तर याचं योग्य वाक्य काय होणार, गोवा में बीच पर घूमने में बड़ा मजा आया. ठीक आहे. दूसरा होता, लड़का पिताजी और माँ बाजार को गई. तर याचं योग्य वाक्य काय असेल, लड़का पिताजी और माँ बाजार गए. तीसरा, आचार्य अपनी शिष्यों को मिलना चाहते थे. तर याचं योग्य वाक्य काय येणार, आचार्य अपने शिष्यों से मिलना चाहते थे. ठीक आहे. या प्रकारे पुढचा होता तुमचा विभाग 5, रचना विभाग, उपयोजित लेखन, 26 मार्क्ससाठी होता. तर या विभागासाठी तुमचं अक्षर खूप म्हणजे चांगलं असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला चांगले मार्क्स येतील भावांनो. तर चांगलं काढलेलं असेल अक्षर. तर बघा, पहिलं होतं पत्रलेखन. ठीक आहे. सूचनाओं के अनुसार लेखन कीजिए 26 मार्क्ससाठी. तर त्याच्यातला अ जो होता हा 5 मार्क्ससाठी होता, पत्रलेखन. ठीक आहे. तर पत्रलेखनमध्ये तुम्हाला सागर सागरिका सोनवणे 204 संत ज्ञानेश्वर नांदगांव से विज्ञान प्रदर्शनी में प्रथम पुरस्कार प्राप्त होने के उपलक्ष्य में बधाई देते हुए अपने मित्र सहेली मोहन सुहानी यादव बस स्टैंड रोड सिल्लोड को पत्र लिखती है. या प्रकारे हा पहिला विषय होता. किंवा तुम्ही दुसरं त्याच्यात ऐवजी लिहू शकत होता, मोहन मोहिनी दाभाडे 55 अरिहंत नगर पुणे से हो रही अशुद्ध जलपूर्ति के बारे में आयुक्त महानगरपालिका पुणे को शिकायत पत्र लिखती है. असे हे 2 पत्र होते. तुम्ही दोघांपैकी एक कोणतं तरी अटेम्प्ट करायचे होते. त्यानंतर याच्यातला दुसरा आहे, गद्य आकलन प्रश्न निर्मिती. बघा, हा एक असा पॅसेज दिलेला असतो, हा इथे आहे आणि हा पुढच्या पेजवर आहे. तर हा पॅसेज दिलेला आहे, या पॅसेजवर तुम्हाला प्रश्न तयार करायचे होते. तर बघा, काही सॅम्पल क्वेश्चन मी तयार केलेले आहेत. तर बघा, पहिला क्वेश्चन, सुश्री टेसी थॉमस केरल के किस शहर की रहने वाली है. क्वेश्चन मार्क देणं गरजेचं आहे बाळांनो, कारण की क्वेश्चन विचारतोय आपण. दुसरं, बचपन से ही सुश्री टेसी थॉमस को किन विषयों से प्रेम रहा. हा दूसरा क्वेश्चन. तीसरा, रक्षा अनुसंधान और विकास संगठन के कार्यक्रम के लिए उन्हें किस वर्ष चुना गया. हा तीसरा क्वेश्चन. चौथा तुम्ही तयार करू शकत होता, संगठन ने अपने किन कार्यों के लिए अपने अनुभव और विशेषता का उपयोग किया. हे 4 प्रश्न होते. तुम्ही दुसरेही तयार करू शकत होता, पण त्याचं जे आन्सर असेल ते एक वाक्यात असायला पाहिजे. तर या प्रकारे हे 4 प्रश्न सॅम्पल लिहून दिलेत. नंतर याच्यातला आ जो होता तो वृत्तांत लेखन आहे. कई बापू साहेब पाटिल विद्यालय लातूर में मनाए गए बाल दिवस समारोह का 70 से 80 शब्दों में वृत्तांत लेखन कीजिए. किंवा मग दुसरं होतं, 5 मार्क्ससाठी क्वेश्चन होता हा, कहाणी लेखन होतं. एकतर तुम्ही कहाणी लिहायची होती. तर हे काही मुद्दे दिलेले आहेत आणि ही कहाणी पूर्ण करायची होती, स्टोरी रायटिंग होतं. नंतर विज्ञापन लेखन होतं, म्हणजे याच्यात तुम्हाला ॲड बनवायची होती. तर ही जी जानकारी दिलेली आहे, ठीक आहे, हे जे टॉपिक दिलेलं आहे त्या टॉपिकवर तुम्हाला 50 तर 60 शब्दांमध्ये विज्ञापन तयार करायचं होतं. तर बघा, पुस्तक प्रदर्शनी, पुस्तकों के प्रकार, विशेषताएं, संपर्क स्थल आणि तिथी समय, असे तुम्हाला हे विषय दिलेले होते. याच्यावर तुम्हाला जाहिरात तयार करायची होती. ठीक आहे, न्यूज. आणि लास्ट क्वेश्चन होता जो 7 मार्क्ससाठी आहे याच्यातला, निबंध लेखन. याच्यात कोणत्याही एका विषयावर तुम्हाला 80 तर 100 शब्दांमध्ये निबंध लिहायचा होता. तर ते विषय होते, पहिला होता जल है तो कल है, दुसरा होता आझादी का अमृत महोत्सव आणि तिसरा होता पेड़ की आत्मकथा. तर या प्रकारे पूर्ण पेपर आपण डिस्कस केलेला आहे बाळांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आन्सर चेक करून मार्क्स नक्कीच कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे कमेंट्समध्ये. ठीक आहे. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
नंतर पुढचा पेपर आहे मॅथचा. मॅथचे 2 पेपर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तर ते बघा, प्रॅक्टिस करा. अजून आपण 2 किंवा 3 पेपर अपलोड करणार आहोत, तर तेही व्यवस्थित सॉल्व करून बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा. पुढच्या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि हा पेपर चांगला गेला त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.